आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यात लोकसभा निवडणुकीनंतर मैत्री पर्व संपून संघर्ष पर्व सुरू झाले। विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार किसन कथोरे असताना देखील शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी वेगळी भूमिका घेतली, तरी किसन कथोरे यांनी विजय मिळवलाच। आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटात शीतयुद्ध सुरू आहे। फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याच्या रोज बातम्या ऐकू येत आहेत। त्यानुसार ग्राउंडवर सुद्धा शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपने सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे। वनमंत्री गणेश नाईक ठाणे शहरात एकनाथ शिंदे यांची गळचेपी करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची आर्थिक नाडी असलेल्या बदलापूर पालिकेवर भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। त्यामुळे वामन म्हात्रे यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्याने त्यांची राजकीय कोंडी होण्याची रणनीती दिसते आहे। बदलापूर पालिकेची चौकशी लागली तर आमदारांच्या आजूबाजूला असलेल्या पालिकेच्या ठेकेदारीवर जगणाऱ्या भाजपच्या अनेक माजी नगरसेवकांना सुद्धा झळ पोहोचणार आहे, अशी चर्चा शहरात रंगली आहे। आमदार किसन कथोरे यांना त्यांच्यातील अस्तनीतील निखाऱ्यांना कामाला लावून धडा शिकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे। आमदार किसनजी कथोरे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून पुरवणी मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी उभा आहे। गृह विभागाच्या पुरवणी मागणी क्रमांक B1 बाब क्रमांक 1 पान क्रमांक 1 माझ्या मतदारसंघातील मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मुरबाड तालुक्यातील तालुका दिवाणी न्यायालयाची इमारत ही 100 वर्षापूर्वीची जुनी आहे आणि एवढी वाईट जीर्ण झालेली आहे ती की त्या ठिकाणी आम्ही गेल्या 2015 पासून प्रस्ताव तयार करतो, पण तो प्रस्तावाला अजूनही मान्यता मिळत नाही। पूर्ण त्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे। निश्चितपणे ही इमारत होणं गरजेचं आहे। त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून तो प्रस्ताव येणं जो बाकी आहे तो लवकरात लवकर मागून त्याला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून मागणी करतोय। पुरवणी मागणी क्रमांक 10 बाब क्रमांक 12 व 13 पान क्रमांक 10-11 माझ्या विधानसभा मतदारसंघातील पोलीस स्टेशनची पण परिस्थिती ती आहे। उळगाव बदलापूर पूर्व आणि पश्चिम ही 2 पोलीस स्टेशन आणि कल्याण टिटवाळा आणि टोकावडा ही मुरबाड आणि कल्याणमध्ये अशी 4 पोलीस स्टेशन आहेत। त्यांना इमारती नाहीत चांगल्या, त्यामुळे इमारतींची मागणी आपण सतत करतोय आणि निश्चितपणे त्या इमारती होणं गरजेचं आहे। त्याला कारण आहे बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या, वाढणारा स्टाफ, कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थानं नाहीत। आपल्या माध्यमातून विनंती करतो की हे पोलीस स्टेशन तातडीने मंजूर करून त्या पोलीस स्टेशनला चांगल्या इमारती मिळाव्यात, अशी आपल्या माध्यमातून मी मागणी करतोय। महत्त्वाचा विषय म्हणजे माझ्या विधानसभा मतदारसंघात राज्य उत्पादन शुल्क कार्यालय मंजूर झालेले आहे, पण ते भाड्याच्या जागेमध्ये आहे। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, पुरवणी मागणी क्रमांक 2 बाब क्रमांक 12-13 या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय की उत्पादन शुल्क विभागाचं जे कार्यालय आहे त्याला स्वतःची इमारत व्हावी, अशी मी आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि निश्चितपणे याला निधी देऊन आपण लवकरात लवकर त्याची मागणी पूर्ण करावी, अशी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाच्या पुरवणी मागण्यावर पुरवणी मागणी क्रमांक F2 आणि F4 पान क्रमांक 33 आणि 35 बाब क्रमांक 40, 41 व 42 वर बोलत असताना जमा झालेल्या मुद्रांक शुल्कावरील अधिभार नगर परिषदेना प्रदान करण्याच्या बाबतीत नगर परिषद कुळगाव बदलापूर यांनी मागणी केल्याप्रमाणे जमा झालेल्या मुद्रांक शुल्कावरून अधिभाराची रक्कम ही आम्हाला तातडीने मिळावी, मी अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो। त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्णची कामे पूर्ण झालेत, पण त्याला निधी नाही आणि त्यामुळे कामं करणाऱ्यांची सतत मागणी असते, पण त्यामुळे त्यांना निधी नसल्यामुळे निधी वितरित होत नाही आणि त्यामुळे नगर परिषदेला हा निधी लवकरात लवकर द्यावं, अशा प्रकारचे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। त्याचप्रमाणे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये 2019 पासून प्रशासक आहे। या प्रशासकाच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे। लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण मनमानी चालते
आणि कुठल्याही प्रकारचा अधिकारी हे सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कधीही उपलब्ध होत नाहीत। या माध्यमातून जी कामं होतात त्या कामावर देखरेख करण्यासाठी कोणी चांगल्या प्रकारचे कर्मचारी नाहीत, अधिकारी नाहीत आणि त्यामुळे खूप मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून होतोय। आपल्या माध्यमातून ही खास बाब म्हणून आपण याची चौकशी करावी आणि नगर परिषदेने केलेल्या कामांच्या बाबतीमध्ये तातडीने चौकशी करावी। निश्चितपणे या मतदारसंघामधल्या नगरपालिकेमध्ये प्रशासकाच्या काळामध्ये सगळ्या निधीचे 10-10 लाखाचे तुकडे करून निधी वेगळ्या पद्धतीने टक्केवारी घेऊनच प्रशासक त्या ठिकाणी कामं करतात आणि त्यामुळे कामाचा दर्जा नाही, कामाचा ठिकाणा नाही। या बाबतीमध्ये नगर परिषदेच्या या कामांची तातडीने आपण चौकशी करावी अशी विनंती करतो। प्रधानमंत्री गौण खनिजच्या अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणाकरता कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील महिलांना शिलाई मशीन व घरघंटी वाटप करण्यात आले। 2.5 कोटी रुपयाच्या या शिलाई मशीन घरघंटी करताना विना निविदा कशा काय काढण्यात आल्या याची कधीमध्ये चौकशी करणं गरजेचं आहे। प्रधानमंत्री गौण खनिज अंतर्गत भारत सरकारच्या 16 सप्टेंबर 2015च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचा भंग करून ही खरेदी करण्यात आलेली आहे। आपल्या माध्यमातून या चौकशी खरेदीची तातडीने चौकशी करावी। निवड करताना सुद्धा मनमानीप्रमाणे प्रशासकांनी निश्चितपणे वेगळ्या पद्धतीने आर्थिक देवाणघेवाण करून या ठिकाणी सगळ्या घरघंट्यांचं वाटप शिलाई मशीनचं केलेलं आहे। ही सुद्धा आपण चौकशी करावी अशी आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो। या निश्चितपणे नगर विकासच्या माध्यमातून MMRDA सुद्धा जो निधी येतोय तो या बदलापूर नगरपालिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये येत नाही। तो निधी सुद्धा उपलब्ध होण्यासाठी आपण MMRDA सुद्धा आदेश द्यावेत आणि बदलापूरच्या वाढणाऱ्या शहराला खऱ्या अर्थाने दिलासा द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो। आपले बदलापूर, तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज। जाहिरातींसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क करा। 87 66 96 74 01। 1 लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली, सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर।